अरे गुड मॉर्निंग। हम जा रहे हैं अभी एक छोटी सी ट्रेकिंग पे। मेरे साथ है मेरा दोस्त सुनील भाई। सुनील भाई हाय करो। और जा रहे हैं हम अभी एक छोटी सी ट्रेक पे। बहुत वाइब्रेट हो रहा होगा मोबाइल, मेरे को मालूम है, पर देखते हैं कैसे जमता है कैसे नहीं। मैं तो ऐसा लग रहा हूँ कि एकदम काम पे जा रहा हूँ। जाओ भाग के लेके आओ। हाँ जी दोस्तों, ये रोड है मेरे पीछे से, मैं जिधर से आया हूँ ये है बम्बई से आने का रोड। और ये रोड जिधर से राइट जाता है उधर है करजत। और भीमाशंकर जाना है तो आपने को मारना है ये लेफ्ट सीधा सीधा अंदर घुसना है। तो जैसे कि मैं बोला, ये जो गया गाड़ी बड़ा वाला वो करजत और लेफ्ट है खंडस। समझ रहे हो? नेरल में पहुंच गए हम। और ऐसे ही ये आगे सीधा 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 जाना है आपने। बने रहिए। ये नेरल से इधर से मारना है आपको राइट। वो एंट्री में घुस रहे थे हम, समझ के लोगों। सामने है, ये सामने है नेरल स्टेशन का रास्ता। और यहाँ से मारना है आपको राइट। ये सीधा सीधा राइट आपको जाना है खांडस की ओर। तर चला चला, मराठी पण घ्या जरा। इकडून सरळ नेरळ मधून फाटक बोलायचा आणि फाटकवर ना सरळ हे फाटक आहे, हे माथेरानचं फाटक आहे। माथेरान म्हणजे टॉय ट्रेन इधर से जाती है। ये रास्ता टॉय ट्रेन का है। पाण्याचा काढतोय फोटो। जय हिंद दोस्तों, हम जा रहे हैं भीमाशंकर और हमारी ट्रिप चालू हो गई है अभी। ये देखो ट्रिप चालू हो गई है और सालाप्रमाणे आम्ही आज पण लेट आहेत, समजतंय? आणि हे समोर दिसतंय ना, हे सगळं आम्हाला चढायचं। बघू आता किती आमच्यामध्ये। चला आता दम लागलाय, पुढे बघू कुठपर्यंत जातो।
पूरा जंगल है, जंगल, और जंगल में 2 शेर। अभी से आत्तापासूनच धाप लागायला सुरुवात झालेली आहे। काय माहिती आता पुढे काय होतं। डेंजर जंगल लागलेलं आहे इथं। शेणाचे पावटे हे साईन आहे। हे माझ्यासारखे ट्रेकर येऊन इथे साईन देऊन जातात। आणि विचार करा पब्लिक, इथं पावसाळ्यामध्ये काय डेंजर पाणी वाहत असेल, म्हणजे येडा काम आहे, येडा। मगाचपासून विचार होतोय की थांबू, कुठेतरी थांबू, पण थांबायची इच्छाच होत नाही। शेट लोक इतकं भारी नाही तर वाटते ना। तुम्ही पण या, काहीतरी भेट द्या। इथेच या असं नाही म्हणते मी, तुमच्या आजूबाजूला कुठे पण असं जर दिसलं तिथे जायचं, एखाद दिवस काढून या। सगळं विसरतो माणूस, टेन्शन बिन्शन, पोरीचं टेन्शन, नोकरीचं टेन्शन, याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, घरवाल्यांचं टेन्शन, सगळं विसरतो माणूस। बघा शेठ, काय 1 रुपया खर्च नाही या गोष्टीला ना। तुम्हाला इथं कोणी भाडं मागणार आहे ना, तुम्हाला इथं कोणी हे करणार आहे। खाली गाव आहे, त्या गाववाल्यांनी तर इतकं सहकार्य केलं ना। चहा विचारला, पाणी विचारलं, पोपट बिपट जाताना दिसत आहेत शेठ। काय डेंजर काम आहे। तुम्ही फक्त हे बघूनच विचार करा, इमॅजिन करा की इथं जर पाणी आहे, वाहतं पाणी, मजा आली का तुमची इकडून हे क्रॉस करायची? बाबा बाबा बाबा, डेंजर काम, डेंजर। हे पाणी सुद्धा मॅन वर्सेस वाईल्ड जर असतं ना, हे पाणी पिलं असतं त्यांनी, पिलं। पण माझ्याकडे पाणी आहे, काही वांधा नाही, एवढं शुद्ध पाणी ना। बाबा बाबा बाबा, पुढं बघा, पुढं बघा, विहीर तर बघा, पाण्याचा फोर्स बघा। पाणी कधी पण आग, पाणी। गोबाई काका घाबरलो ना मी, काका काय करतोय असं झालं मला। काका मासेच का, मासोळी? प्यायचं पाणी का काका? काका भीमाशंकरला जायला हाच सगळा? भीमाशंकर, चला इथून निघा, काय वांधा नाही। काका काकाच्या तंत्रीत आहे। काकाला भिजलं, घाबरलो मी। बाबा मी इतकं लेक्चर दिलं की इथं काही टेन्शन नाही, पण इथं असतं थोडंसं टेन्शन। काही विषय नाही, पण काही प्रॉब्लेम नाही। काका बिचारा पाण्याच्या शोधात आहे, चालायचं। काका बोलला असता तर त्याला नाश्त्याला बसवला असता, तो काका काय बोल बी ना आमच्याशी, त्याला कोण जवळ घेईल बाबा। इथं वरती जायचं आपल्याला, गाईज बने रहो। येस ब्रो। मी काय बोलतो मामा, भीमाशंकरला जायचंय। काय बात करता? म्हणजे कुठून कुठून मला सांगा ना, मी आता आलो। ते गणपती मंदिर, तो असा तो धबधबा का काय ते? मामा आम्हाला आता सोडायला आलेले। मामा आम्हाला रँडमली भेटले देवासारखे, आणि जर आम्ही इकडे येऊन जर हे नसते भेटले तर आम्ही खूप 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 वेगळ्या ठिकाणी निघून गेलो असतो। पण वेळीच मामा भेटला आणि आम्हाला रस्ता दाखवतोय तो।
आणि हे काय भाव इथं? इथे आदिवासींना आहे रे 2-2.5 लाख आणि बिगर आदिवासी आहे 14-15 लाख असेल. हा ना, आम्ही जाता हा का? हां सरळ जायचा जवळ हा आणि तिथे थोडंसं असं वर डोंगरामध्ये हा कपेला डायरेक्ट हा रस्ता तिकडे टाकायचं नाही सरळ असा रस्ता मळला आहे त्या रस्त्यानं जायचा मग शिडी लागेल तुम्हाला. राहू द्या हो. Actually आम्ही चहाच देणार होतो तुम्हाला, पण चहाचा तर आमच्याकडे कप नाही. या राहू द्या मामा, राहू द्या. गाववालेच आपण. चहा बिस्किट का मस्त. ओके धन्यवाद. आता माझा खरा काका नाही येतो तर मी यालाच बोलेल ना, तर ते सुचत नाही. हा ठीक आहे ना. सॉरी काका वारले. गोबाई यांनी इथंच शेकोटी केली. पब्लिक येते ना, पब्लिक घाण करते रे. आता बघितलं ना तो काय बोलत होता. तो बोलत होता, बोलतात इधर 10 एक लोग आए थे कल, नशा बिशा करून चढत होते. किती घाण आहे. देवाच्या नावाने काय नशा करायची. देव सांगतो का तुम्हाला नशा करा. चुकीचं आहे यार. म्हणून काय आलं मग काय. आले आपल्याला का, मला असं काय वाटतं आपण जरा नाश्ता पाणी करावा. अच्छी कटकट. अरे चक्कर विक्करून पडू आपण, काय खाल्लं नाही तर. गाइज बहुत दम लग रहा है. खतरनाक चढ़ाई है, पण नो इशू, ओनली टिश्यू. चढू आपण, चढूयात. घनदाट जंगल आणि त्याच्यातून ही छोटीशी पायवाट. काय काय ट्रेकर्सनी कुठे कुठे साईन केलेले असतात. त्या साईन बघत बघत फक्त जायचं आहे आपल्याला. 2-4 रस्ते आहेत पण जातात ते एकाच ठिकाणी. थोडा सबर करायचा आहे, रस्ता ऑटोमॅटिक भेटतो. गाईज आता इथं पक्की डेंजर माझी. मी घाबरलो होतो, म्हणजे सॉरी काहीतरी वेगळं बोलणार होतो. माकडांचा एक मोठा सारा थवा आमच्याकडे कूच करत होता, पण मी माझ्या भाषेमध्ये त्यांना पळवले. आणि त्यांना न घाबरता समोर मला दिसतोय शिडी. मी तुम्हाला गाईज दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसणार नाही. हे आमचं ठाकर चाललंय पुढं. आम्ही ठाकर या रानाची पाखर. अरे आम्ही ठाकर या रानाची पाखर. पुढचं मालाग येत नाही. गाईज ते म्हणतात ना, तर आम्ही फायनली शिडीपर्यंत पोहोचणार. खूप सॅटिस्फॅक्शन आहे. कसला तरी आवाज पण येतोय. ते खेळतात आपल्या पाठीमध्ये. माकडांना खायला टाकलं असतं, पण भीती अशी वाटते की ते आमचा पाठला करत वरपर्यंत नको यायला. हा डेंजरस रस्ता. एका हातात कॅमेरा, दुसऱ्या हातात मी स्वतः.
ते जे ग्रीन ग्रीन आहे त्या शिड्या आहेत. तुम्ही यकीन नाही करणार, मी असं इकडून आलोय. जय भोलेनाथ, जय शंकर महादेव की जय हो. जय भोले जय भोले. कुठला रस्ता घेऊ, इकडून जाऊया. फाले खाली काय पडते? मी पोचतोय भेटतो, खाली कसं लावू देतोय? दगडी जाऊ नको देऊ. गाईज लय डेंजर ट्रेक ही. फिट झाल्यात, फिट झाल्यात, पक्क्या फिट झाल्यात. अरे पायऱ्यांवर नीट जरा पाय बघून ठेव. असं हवा टाइट आहे. जबरदस्त एक्सपीरियंस है हा. सेट कमजोर दिल वालों का काम नहीं है, मजाक नहीं. माझा पार्टनर पण डेंजर आहे आणि मी त्याच्यापेक्षा डेंजर आहे. माझा तर नाद भी करू नका कोणी. बाबा बाबा खतरनाक 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 ट्रेकिंग आहे ही. वाटते तेवढी सोपी नाही आहे. गाईज मजा आ गया. मस्त ट्रिप आहे सब, एकदम डेंजर. फुल घामाघूम लथपथ, मजा येते मजा येते. घाम पुसून पुसून जीव चाललाय. रोडच लफडा आहे फक्त. पीछे मैं मेरे आगे तू रन रन कभी आगे तू कभी पीछे मैं फन फन ठीक है चलो हम तो तू with my gun gun देखी तो बच के निकलेगा ये तो डन डन
गाईज ह्या डेंजर शिड्या परत लागलेल्या आहेत आपल्याला. पकडत पकडत जायचे. लोकांनी उठाल तर पाहिला 8 वाजता. गाईज मी फोटो ठेवतोय आता कॅमेरा. मित्रांनो आम्हाला एक मामा भेटलेत. ते मामा इथला एक किस्सा सांगतायत. बोला मामा. हां तर ते इथे एक पूर्वी म्हणजे ह्याच्यामधली आपला स्टोकर बघा आगरी समाजाचा माणूस होता. हां चालेल. आगरी समाजाचा माणूस आहे. तर तो 60 वर्ष असतील. आता सध्या 65 वर्ष चालू आहे. 65 वर्षाच्या मागच्या काळामध्ये तो 12वी झालेला होता. 12वी झाल्यानंतर 12वी पास होता. 12वी पास असताना त्याला त्याच्या मामाने त्यांची मुलगी येऊ केली. ती मुलगी येऊ केल्यानंतर तो लग्नाच्या वयात आल्यानंतर तो गेला परत मामाकडं. मला मुलगी दिलेली आहे ना तुम्ही, मग लग्न कधी करायचं. मामा म्हणते अरे तुला नाही मुलगी, तुम्ही काय म्हणले मला मुलगी दिली म्हणून. अरे नाही म्हणले मुलगी माझी शिकते आणि बारीक आहे लहान आहे. नंतर मग ते लग्न झाल्यानंतर मग तो येडा झाला. मग त्याला दुसऱ्याला दिली पोरगी, त्याला न देता आणि दुसऱ्याला दिली. मग तो चक्रम झाला. तसं लग्न नाही काय नाही तसं आई वडील वारले, सगळे वारले. तो पण आता असे कुठेतरी असतो तो रोज या रस्त्यामध्ये पायवाटामध्ये. तो भेटला आम्हाला एक तिकडं. हो मग तोच मग तो बाटल्या भरतो तो. हो 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 पाणी भरवतो. काय त्याला बोललो मी त्याशी माझ्याशी काहीच नाही बोललो. तोच मग तोच का? तोच हो. असे रस्ते आहेत ना, असे रस्ते तो झाडत असतो. इथं झाड तोडलं बघा. हे दगडांचं झाड तोडलं त्याने. तोडले? हो तोडले. दगडांनी तोडले बघा. असं दगड घेतला ना त्याने. असं दगडांनी तोडले त्याने बसून. बसून त्याने मग हे असं त्याच्या मनाप्रमाणे तो लिहितो काहीतरी. काय लिहिलंय? मोर्या मुलगी शिवाय काय लिहितो तो असा. ओके. आणि तो इथंच राहतो म्हणजे? तो इथंच असतो पुढे. आणि तो आगरी समाजाला म्हणतो. आगरी समाज बदमाश आहे. शिव्या घालतो. तो 8 दिवसांनी खातो. 8 दिवसांनी खात असतो तो. बाकी इथंच मग जंगलातच असतो. कुठे रस्त्यामध्ये झोपतो, पाणी पितो. मग तो रस्ते बिस्ते साफ करतो. झाडं बिड दगड बिगड पडले तो उचलतो. तो असं पुढे जातो. काय कोणच्या याच्या घरी मागून खातो तो. 8 दिवसांना जेवतो एकदाच 8 दिवसातून. गाईज डेंजर हवा टाईट आहे. खतरनाक ट्रेकिंग आहे. अशा तऱ्हेने इथं पदरवाडी म्हणून एक गाव लागतं. त्या गावाला पोचलोय आपण. मामा हे काय बांबूचं? हा हॉटेल मक्का बिक्का आहे ते. आपल्याला हा डोंगर चढायचा आहे अजून. बघू. गाईज खालून तो आलो आपण वरती. तर शिडी बिडी
क्रॉस करून आलो. असा रस्ता लागतो आपल्याला इकडे वरती जायचं आहे. सो झिकझॅक रस्ता आहे हा. बघू. थांबलोय आम्ही. थांबत जायचे. मामांनी जी स्टोरी सांगितली आपल्याला, त्या माणसाचं हे सगळं काही आहे. त्या माणसाने लिहिलंय की लग्न करणार नाही. त्या माणसाला इतका मनस्ताप आहे की तो हे असं सगळं लिहितच जातो येतो. तर काय लिहिलंय काय माहिती. बदनाम. इथे ॲरो केलाय त्यांनी. मित्रांनो, ह्या जाळ्या आली याला निसर्ग पॉईंट बोलतात. हे समजा आलं तर समजायचं भीमाशंकर आलं. नाईस टू मीट यू. मजा आली भरपूर. खूप थ्रिल, कॉमेडी, हॉरर प्लस डेंजर आणि एकदम 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 भारीवाली ट्रेक ही. जरूर भेट द्या तुम्ही याला. मी मध्ये होप सोडले होते की बायाकडून नाही होणार म्हणून, पण मजाक नाही, परत यायची इच्छा आहे. पण आता मी 5-10 लोकांसोबत या. म्हणजे कसं एकेकासोबत इच्छा होते, मनोबल वाढतं. आता ह्यावेळेस भेटलेत ते मामा, 2 ते 3 मामा भेटले. त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर सहकार्य लाभलं. पण ते जर नाही भेटले बाय चान्स तर माणूस अर्ध्यातून रिटर्न जाईल, हे तर फिक्स आहे. त्यामुळे बादशाह आहे हेच मेन आहे. आता मी तुम्हाला मंदिराच्या इथंच डायरेक्ट भेटतो. सोबतच राहा. गाईज आम्ही पोचलेलो आहे. थोडंसं जेवण केलेलं आहे आणि हे भीमाशंकर आहे. इथून खाली एक मंदिर आहे, तेच आहे मेन ज्योतिर्लिंग. इथून मंदिर स्टार्ट आहे. त्याचे ग्रीन दिसते. तिथे कमान आहे मंदिराची. इकडे असं पॉईंट आहे, तिकडे एक पॉईंट आहे. इकडे पुढे गेलं की पॉईंट आहे. ह्या साईडला बॉम्बे पॉईंट आहे. बघू आता पुढे काय होतं. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह।
मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा।